साशा नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे ते म्हणजे अभिनवमध्ये. खूप दिवसानंतर आलो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता आपलं अभिनव कॉलेज. तर आता आतमध्ये जायचं आहे, थोडंफार काम आहे माझं अभिनवमध्ये. त्याच्यानंतर आपण परत घरी जाणार आहोत. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप काही पाहायला भेटणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तर मित्रांनो, मला जस्ट आता प्रतीकदादाने सोडलं आणि प्रतीकदादा आता कुठेतरी गेलाय. तो पण येणार आहे कॉलेजमध्ये, त्याचं पण थोडंफार काम आहे. तर चला. हे पहा मित्रांनो, आपली मित्रमंडळी भेटलेली आहे. वा वा वा. तर आज कौशल एलसी घ्यायला आला होता ना. चला, कौशलने आता एलसी घेतलेला. झाला ना. आता होणार पण नाही. माझा पण बाकी आहे, मोहितचा पण बाकी आहे. अच्छा, काय प्रॉब्लेम आहे? ते बोलतो अपलोड नाही झाले अजून, होईल तर बोलतो काले मनाशी पैसा भरतात नाही लोक. मी आता पण भरायला तयार आहे. स्टार्टिंगला भरलेले आहे. कॉलेजचा पाणी देऊन देऊन आधी पिले कॉलेजचा पाणी देऊन. मित्रांनो, मी घरी कधीच आलो आहे आणि माझी एडिटिंग आत्ता झाले. वाजलेत बघा किती वाजलेत. आणि आत्ता एडिटिंग झाले ना. व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे मी प्रॉपर. आता 9:30ला अपलोड होणार आहे. बघूया, अजूनपर्यंत प्रोसेसिंगला आहे, अजूनपर्यंत झाला नाही आहे अपलोड. 9:30हून जास्त पण वाजू शकतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, आज होणार होती सोमवारची आरती, पण आरती काही होऊ शकली नाही काही कारणामुळे. तर ठीक आहे, चला आता जाऊया आपण बाहेर. मम्मी पण आता हॉलमध्ये बसलेले आहे. पप्पा बाहेर गेलेत वाटते. बाहेर आहेत का पप्पा? पप्पा बाहेर आहेत. आता चला आपण जाऊया आता बाहेर. आपली एडिटिंग तर झाली आहे. ब्लॉग आता अपलोड होईल 9:30ला, कारण की आपण शेड्यूल केलेलं आहे. तर चला जाऊया बाहेर. पाऊस पण नाही आहे, तर फिरायला भेटेल आपल्याला. मित्रांनो, आज सकाळपासून पाऊस थोडाच पडला आहे. तर क्लायमेट तर थंड आहे, पण धूळ खूप उडत आहे. पाहू शकता ना. आता येऊन नवीन रोड बांधलेला आहे. आपण याच्यावरती व्हिडिओ बनवलेला होता. चंद्र बघायचा आहे का तुम्हाला? चंद्र आता टाकलेला दिसेल. पूर्ण रोड नवीन बनवलेला आहे हा. चला आता पुढे जाऊया. आपण चालूया आता राईला. मित्रांनो, मी घरी आलो कारण की टॅबमध्ये काहीतरी नेटवर्क इश्यू झाला होता आणि त्याच्यामुळे मला शेड्यूल केलेला ब्लॉग 10 वाजता अपलोड करायला लागला. अजूनपर्यंत अपलोड झाला नाही आहे. बघू शकता तुम्ही, इकडे पाहू शकता तुम्ही. अजूनपर्यंत 6 मिनटं आहेत ब्लॉग अपलोड व्हायसाठी. त्यामुळे मला घरी यायला लागलं आणि मी नेटवर्क इश्यू सॉल्व केला आणि फायनली ब्लॉग अपलोड झालेला आहे. माझं अशी इच्छा होती की 9 मिनटाचा ब्लॉग 9 वाजता अपलोड झाला पाहिजे, पण तसं काही झालं नाही. शेवटी 10 वाजलेत आणि 10 वाजता काय ब्लॉग अपलोड करायचा टाईम तर नाही आहे मित्रांनो. कारण की आपल्याला टाईम शेड्यूल बघायचं आहे, आपला कुठल्या टायमिंगला ब्लॉग व्हायरल होतो. मला माहिती आहे का कॉन्टेंट चांगला असला का कधी पण कसं पण व्हायरल होतं मित्रांनो. पण मला ट्राय करायचं होतं या गोष्टी, म्हणून मी प्रत्येक दिवशी ब्लॉग टाकलेत ना, ते वेगळ्या वेगळ्या टाईमला टाकलेत. आता बघूया. पण जर हा ब्लॉग व्हायरल झाला तर हा ब्लॉग पण उद्या 10 वाजताच येईल मित्रांनो. मी हे कन्फर्म सांगतो मित्रांनो तुम्हाला. बघूया आपला आज ब्लॉग व्हायरल जातो की नाही. मित्रांनो, आता वाजले रात्रीचे 12. मी आता जस्ट झोपलेलो, पण मला झोप काय लागत नव्हती कारण की माझी झाली तब्येत खराब. मला झाले सर्दी आणि जेवलो तरी पण मला भूक अजून लागले. तर मी आता रात्री मस्तपैकी मॅगी करणार आहे, खूप छान अशी गरमागरम. पण भूक लागली आणि मस्तपैकी खाल्ल्यानंतर जरा बरं वाटेल, त्या कारणामुळे आपण आता मॅगी खाणार आहोत. खूप छान अशी 3 दिवस झाले आपले खूप छान असे रेसिपीचे व्हिडिओ येत आहेत. ठीक आहे, पण आज बघून घ्या मी कशी मॅगी बनवतो ते. माझी मॅगी बनवायची टेक्निक पण वेगळी आहे मित्रांनो. आपल्याला मॅगी भेटली नाही, पण हा युपी नूडल भेटलं, तर आपण ते खाणार आहोत. आणि आपल्याला मॅगी मसाला तर आहेच आपल्याजवळ. पण मला आता एक भीती आहे, आपण आता खाली तडका मारला तर वरती वास नक्की जाईल आणि वरतून आपल्याला कॉल येण्याची संभावना आहे. कारण की आता वाजलेत 12 आणि सगळी झोपलेले असतील, तर नक्की मला कॉल येणार आहेत मित्रांनो. पण मला तडकेवालेच नूडल आवडतात, म्हणून आपण तडकेवाले आता नूडल्स खाऊया. आणि तुम्हाला माहीत आहे नूडल्स कसे बनवतो आपण. नॉर्मली नूडल बनवणं एवढं हार्ड नाही आहे बघायला गेलं तर, पण त्याला तडका देणं हार्ड आहे मित्रांनो. आता मॅगीची रेसिपी काय दाखवायची, सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे तोच. माझं असं सांगणं आहे का माझी जी रेसिपी आहे ती मला खूप आवडते, कारण की माझं माइंडसेट असं असतं की आपण एकदा नूडल्स बनवतो ते परत परत सेम तसंच बनत नाही. त्या कारणामुळे एकदम मन लावून बनवायचं मित्रांनो. नूडल्स टाकून घेऊया युपी नूडल्स. आणि मी जास्त पाणी घेतलं मला असं वाटते, पण थोडं पाणी जास्तच ठेवायचं आहे. आपल्याला पाण्याची गरज लागणार आहे कारण की आपण नंतर सर्व काही पॅनवर करणार आहोत, त्या कारणामुळे. मित्रांनो, नूडल्सला स्टीम भेटली का आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे मित्रांनो. कसं असतं माहिती आहे, आपण जेवढं जास्त शिजवू ना तेवढं आपल्याला असे
कल्स बघायला नाही भेटणार. त्याच्यामुळे आपण जास्त बॉईल करणार नाही आहोत नूडल्स. आपण डायरेक्ट याच्यात युपी मसाला टाकणार आहोत मित्रांनो, जो आपल्या युपी नूडल्सच्या जोडला आला होता तो. मॅगी मसाला अजूनपर्यंत आपण ठेवला आहे, तो अजूनपर्यंत यूज नाही केला आपण. मित्रांनो आपल्याला हे जास्त बॉईल करायचं नाही आहे, थोडे कल्स ठेवायचेच आहेत आपल्याला, त्याशिवाय नूडल्स खायला मजा नाही येत. मित्रांनो तडका मारण्यासाठी मी 3 गार्लिक घेतलेत आणि 1 मिरची घेतलेली आहे. जास्त काहीच घेतलं नाही आहे तडका मारण्यासाठी. आणि आपण अजून एक गोष्ट यूज करणार आहोत, ती म्हणजे सोया सॉस. मित्रांनो आज लसूण मी जास्त घेतला आहे, त्याचं कारण म्हणजे मला झाले सर्दी. तर बघूया लसणाचा तडका दिल्यावर सर्दी जाते का नाही आपली. मित्रांनो हे बघा मी सर्व काही बारीक केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला मिरची जमत नसेल तर जास्त मिरची टाकू नका, किंवा तुम्ही लसूण टाकायला विसरू नका मित्रांनो, कारण की लसणाचे जे बाईट्स येतात आपल्या दाताखाली ते खूप म्हणजे खूप भारी लागतात मित्रांनो. आणि मिरची पण तुम्ही मिरचीचा तडका दिला ना तर मिरची तुम्हाला जरा पण तिखट लागणार नाही आहे. पण हां, जास्त तडका दिला तर तुम्हाला कडू लागेल, त्यामुळे जास्त तडका द्यायचा नाही आहे, हलकासा तडका द्यायचा आहे. मित्रांनो मी आता गॅस फास्टवरच ठेवला आहे, कारण की मला जरा घाई आहे. त्याचं कारण म्हणजे आता तडक्याचा वास वरती गेला तर मी खूप बोलणं खाणार आहे, मला माहिती आहे. त्या कारणामुळे मी गॅस फास्टच ठेवला आहे. नूडल्सची कंडिशन दाखवतो कशी झाली आहे ती. एकदम नॉर्मल, एकदम स्मूथ आणि एकदम सुट्टी सुट्टी. आणि मी जरासं पाणी ठेवलं आहे, त्याचं कारण म्हणजे नूडल्स चिपकले नाही पाहिजे, त्यामुळे मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. आणि तडका मारते वेळी पण आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे, त्यामुळे पाणी ठेवलेलं आहे. मित्रांनो आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. थोडंसंच तेल टाकायचं, जास्त तेल नाही टाकायचं आहे. आणि तेल गरम झालं की आपण डायरेक्ट तडका पहिला मिरचीचा देणार आहोत. जास्त मिरचीला तडका द्यायचा नाही तर चटका लागू शकतो. लगेच आपल्याला हळूहळू परतून घ्यायचं आहे मिरची आणि लसणाला, कारण की लसूण किंवा मिरची चिपकू शकते पॅनला, त्या कारणामुळे. आणि मिरची तर जरा पण काली झाली नाही पाहिजे. मिरची जर काली झाली तर आपल्याला मग टेस्ट तर येणारच नाही आहे. वा वा वा, एक नंबर. वास पूर्ण घरात दिसला जातो. थोडासा मॅगी मसाला टाकायचा नाही, आपल्या नूडल्सची क्वांटिटी कमी आहे त्या कारणामुळे. आणि जर आपण मॅगी मसाला टाकत असू तर आपल्याला मीठ टाकायची काही गरज नाही आहे मित्रांनो. आता मित्रांनो फायनल आणि लास्ट स्टेप ती म्हणजे सोया सॉस. थोडासाच टाकायचा आहे, माझ्याकडून थोडा जास्त पडलाय, पण ठीक आहे, ते मी मॅनेज करू शकतो. हे पहा मित्रांनो आपले खूप छान असे युपी नूडल्स रेडी झालेले आहेत. युपी नूडल्सला चला आता खाऊया आणि तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशी झाली कशी नाही ते. मित्रांनो बघायला गेलं मी 3 दिवस झाला लगातार रेसिपी ब्लॉग टाकतोय. काय शेफ घुसलाय माझ्या अंगामध्ये मला तेच समजत नाही. आणि आज पण म्हणजे आजचा बघायला गेला 3राच ब्लॉग आहे रेसिपीचा. पण ठीक आहे, चला आता बघूया, टेस्ट करून बघूया कसे झाले आपली युपी नूडल्स. एक नंबर म्हणता ना, खूप छान झालं, खूप म्हणजे खूपच छान झालं मित्रांनो. जो मॅगी मसाल्याचा फ्लेवर येतोय प्लस सोया सॉसचा फ्लेवर येतोय आणि जे फर्स्ट बाईटमध्ये लसणाचा तुकडा येतो दाताखाली, खूप छान मित्रांनो, खूप छान म्हणजे खूप छान. पाहायला लागतं मित्रांनो, तुम्ही पण घरी ट्राय करायला विसरू नका मित्रांनो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल मित्रांनो. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ब्लॉग कुठे जातो आपला ते मला माहिती आहे, आपण काहीतरी करूया या गोष्टीसाठी, त्यामुळे मी बोलत असतो. आपले ब्लॉग युनिक असतात मित्रांनो, असे ब्लॉग कुठेच बघायला भेटत नाही. कधी पण कुठल्या पण ब्लॉगमध्ये रेसिपी होऊन जाते, तर ती गोष्ट मी आज नोटीस केली, तर ती आपण रिपेअर करायचा प्रयत्न करूया, दुसरं काय नाही. आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच युनिक कॉन्टेंट आपल्या चॅनलवर येत राहणार आहे, तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.